चला सामना सुरू करायचा बघा, वेळ जास्त होतोय, अद्याप बरेच सामने बाकी आहेत. एका बाजूला टीम तुम्ही पाहताय पेठ संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ जांभिवली संघ पाहायला मिळेल. रसायनी विभागातील एक जांभिवली संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर आपल्याच या पनवेल विभागातील पेठ संघ आपण पाहताय. एक बलाढ्य दोन संघ आणि मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत आता पाहायला मिळणार आहे. मागच्या मॅच मध्ये आवाज आपण ऐकला बाबूशाह सरांचा आवाज. आणि आता मात्र एक आणखी एक पहिल्या फेरीची चौथी मॅच आता आपल्या सर्वांच्या भेटीला येतात. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये रचितजी पाटील आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया आणि आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गुड्डूला आपण पाहता स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडला हर्षल म्हात्रेला आपण पाहताय. तर बॉलिंग मार्कवर जांभिवली टीम कडून कुणाल निकमला आपण पाहताय. कुणाल निकम हे सुद्धा चर्चेत राहिलेलं नाव आहे. चांगली गोलंदाजी सातत्यानं तो करत असतो आणि आज मात्र आपल्या टीमसाठी कसा तो खेळ करणार आहे हे सुद्धा सारं काही आता पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या मध्ये एक बिग फाईट, एक चांगली लढत असेल. पुन्हा एकदा आपण दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि करूया सामन्याला सुरुवात. पहिला बॉलर कुणाल निकम, समोर गुड्डूला आपण पाहताय. पहिलाच बॉल गुड्डूसाठी आपण पाहताय. यष्टीरक्षकाला चेंडू स्टॉप करता आला नाहीये, त्याला बीट करताना चेंडू मागे जातोय आणि बॅकवर्डला जात असताना एक सिंगल रन्सनं टीमचा आणि वैयक्तिक अकाउंट एका धावेनं ओपन करतोय. गुड्डूला आपण पाहताय. एक धाव स्कोर कार्डवर लागली. पहिल्या बॉलचा खेळ संपलाय आणि धाव संख्या आहे ती 1 धाव. पुढच्या बॉलसाठी तेच तर्रार वेगवान बॉल वेगावर स्वार होत असताना हा चेंडू मात्र हाताळलाय आणि चेंडू हाताळत असताना मग चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ड्राईव्ह करता आला नाहीये आणि बॉल मात्र डॉट येतोय. 2 बॉलचा खेळ संपला आणि धाव संख्या आहे ती 1 धाव. पुढचा बॉल समोरच्या दिशेला स्टेट फॉरवर्ड करतोय. सरळ बॅट न खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आपण पाहताय. साईप्रीत लाईव्ह कॅमेऱ्याच्या दिशेने जाणारा बॉल होता, परंतु या बॉलवर मात्र पुन्हा एकदा सिंगल आली. रन्स आणि धाव संख्या 2. अनिकेतला आपण पाहताय स्क्रीनवर ऑपरेट करताना. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आमच्या प्रकाशला आपण पाहताय. त्यावेळेला फटका स्पर्केट अगदी पाहायला मिळेल, परंतु चेंडू मात्र जागीच थांबलाय. जिथे पाणी साचलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे बॉल पडला, जागीच थांबलाय. तिथे 3 धावांचं नुकसान पेठ संघाचं. 3 धावा वाचल्या टीम जांभिवलीसाठी आणि फक्त मिळाली सिंगल. रन स्कोर कार्डवर पुन्हा एकदा 3 धाव संख्या. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबतोय. क्षेत्ररक्षक वेगानं सेकंड साठी निघालेत. दुसरीचा प्रयत्न आणि आता मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट तर पाहायला मिळाली, परंतु धावा किती असतील या बॉलवर. 2 धावा आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. हर्षल मात्र वेगानं अगदी चित्त्याच्या चपलाईनं कंप्लीट करताना या 2 धावा पाहायला मिळाल्या. वेगानं निघाला, टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला, त्यानंतर हिट झाली, परंतु 2 धावा मिळाल्या टीम पेठ संघाला आणि धावा संख्या आहे ती 5 धावा. 5 ऑन अ बोर्ड. 5 धावा स्कोर कार्डवर लागते. त्या स्पर्धेचे आमचे आयोजक रचितदादा पाटील यांना आपण पाहू शकाल. एक चांगले व्यक्तिमत्व. टेनिसची सुद्धा स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. रबर बॉल सुद्धा वन डे शो आपण पाहिला. आज पुन्हा एकदा 4 दिवसाची भव्य दिव्य अशी स्पर्धा ग्रामीण. आज उद्या अंडर-19, त्यानंतर अंडर-25 आणि त्यानंतर ग्रामीण प्लस आयकॉन असे वेगवेगळे फॉर्मॅट. टोटल धावा आल्या 3. मग वाईड आणि त्यानंतर मागे 2 धावा, अशा 3 धावा येत आहेत आणि 3च्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल वेगानं. ती म्हणजे 8 अंकावर. 8 ऑन अ बोर्ड. 8 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. चेंडू कुणाल निकम हाताळतोय. निकमनं अगदी कुणालनं अद्यापर्यंत हाताळलेले बॉल जर पाहिले आपण तब्बल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता आणि समाप्ती पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती पुन्हा एकदा 8 अंकावर तुम्हाला पाहायला मिळेल.
षटक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या टोटल 8 धावा. नवीन गोलंदाज आयुष कोंडिलकरला आपण पाहताय. जांभिवली म्हटलं तर कोंडिलकर बंधू खूप मोठा परिवार. आणि मग आयुषला आपण पाहू शकाल. आयुष्याचा पहिला बॉल निर्धाव टाकतोय गुड्डूच्या समोर आपण पाहताय. फिरकी गोलंदाज आणि टर्न केलंय. थोडस चेंडूला वळण दिलाय हाताच्या जादूनं, फिंगर रोलला, आणि तो डॉट बॉल सुद्धा आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार पंचाच्या डाव्या बाजूनं. समोरच्या दिशेला फटका सुरेख्या सरळ उडवतोय आउट ऑफ दी पार्क, मैदानाच्या बाहेर. हवाई सफरसाठी गुड्डूच्या बॅट मधून आलाय हा षटकार. आणि या 7 धावेनं टीम पोहोचेल ती म्हणजे 14 अंकावर. धावसंख्या षटकारानंतर आपण पाहता चेंडू हवेमध्ये. संधी अगदी मी म्हणेन निर्माण केली होती या क्षेत्ररक्षकानं. थोडासा दूर राहिला, पुढ्यामध्ये समोर बॉल पडलाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 2 धावा बचावले गुड्डू. 2 धावा मिळतील. धावसंख्या 16 धावसंख्या. 16 रन स्कोर कार्डवर येत आहेत. 16 धावा स्कोर कार्डवर लागतायत. सुरुवात आता सुरेख होतीये. पहिल्या षटकामध्ये आले 8, त्यानंतरचा षटकार, त्यानंतर 2, आणि आता मात्र चांगली सुरुवात सध्या मी म्हणेन करताना पेठ संघ. पुन्हा एकदा त्यावेळेला चेंडू आपण पाहताय लेफ्टन इथून टाकण्याचा प्रयत्न, आणि चांगला बॉल सुद्धा पाहायला मिळाला. कारण ज्या वेळेला चेंडू टाकला जातो, हाताळला जातो, चेंडूची पिचिंग पाहिली जाते. चेंडू त्यानंतर किती बाहेर निघाला ना तरी पंच वाईट देत नाही, लक्षात घ्या आपण. कारण चेंडूची पिचिंग स्टंपच्या जर समोर असेल, मध्ये असेल, त्यानंतर मग बाहेर निघणं. या वेळेला आपण पाहता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू लेग टर्न, आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कारण कधी कधी चेंडू हातामधून निसटतो, पाणी, त्यानंतर मग थोडस चिकटपण्या साऱ्या गोष्टी. परंतु आयुषनं टाकलेले चेंडू चांगले होते. षटकाराचा अपवाद वगळला. आणखी एक आता मात्र खाली ठेवतोय बॉल. थोडसा खाली राहणारा लो बॉल पाहायला मिळाला आणि आयुष्याचं षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल संपले आणि 12च्या नंतर मात्र धावसंख्या आहे ती टीम पेठ संघ पोहोचतोय 17 धावसंख्येवर. 17 ऑन अ बोर्ड. सतरा धावा आहेत. सोळा धावसंख्या. चला क्षेत्ररक्षण लावा जांभिवली संघ आणि तिसरा गोलंदाज. चला लगेच तयार व्हा. सामन्यात बॅलन्स आहेत. या वेळेला अर्शलला आपण पाहता फटका खेळत असताना एक सिंगल साठी इथून सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल रन्स न मात्र टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर 17 धावसंख्या आता.
या वेळेला बॉल आपण पाहताय अगदी चांगला चेंडू इथून पाहायला मिळाला आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर सिंगल रन्स कंप्लीट झाली. सिंगल न धावा संख्या आता स्कोर कार्डवर टोटल ती म्हणजे 18 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 18 ऑन अ बोर्ड, 18 धावा. व्हाईट +2 टोटल 3 धावा येत आहेत. 3 धावेनं टीमची धावा संख्या आता 21 धावा संख्या 21, 21 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. धावा येणं महत्वाचं आहे. जांभिवली संघ एक चांगला संघ आहे. त्यांच्यासमोर किती धावा येतील, किती धावा जमवल्या जातील आणि किती धावा जमवणी टार्गेट असेल हे सारे काही आता पाहायला मिळेल. हर्षल बराचसा प्रयत्न करतो. मागच्या 2 टुर्नामेंटमध्ये सुद्धा हर्षल या मैदानावर खेळला पण तो फारशी कामगिरी करू शकला नाहीये. आज पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, पुन्हा एकदा सिंगल आणि धावा संख्या आता 22. पण ते धावा किती या बॉलवर? एकच ना? एकच धाव इथून पाहायला मिळाली. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज हलशरसाठी या वेळेला कव्हरच्या दिशेनं फटका इथून पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र एक टप्प्यानं ओढदिरोख पाहायला मिळाला. कव्हरच्या रिझन मध्ये चौकार. 4 धावेनं टीमची धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मूव्ह ऑन. धावसंख्या 27. 27 ऑन अ बोर्ड. 27 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहताय चेंडू असं वाटलं कदाचित मागे जाईल परंतु पाण्यामध्ये पहा चेंडू थांबलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न गुड्डू निघालाय. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या ओव्हर थ्रोचा फायदा पुन्हा एकदा एक धाव एक्स्ट्रा मिळाली. टोटल 3 आल्या आणि धावा संख्या आता 30 धावा कंप्लीट. तिसरं दशक जोडलंय. 30 ऑन अ बोर्ड. 30 धावा कंप्लीट होत आहेत. गोलंदाज समरला आपण पाहिलं 3 षटकं संपली. 10च्या सरासरीनं 30 धावा येत आहेत. शेवटचे 6 बॉल, अंतिम 6 बॉलमध्ये आता किती धावा येऊ शकतील, किती धावा जोडल्या जाणार आहेत, किती धावा इथून लागतील, हे सारं काही चित्र आता मैदानाच्या आतमध्ये कसं असेल, कसं स्पष्ट केलं जाईल. टीम पेट संघाच्या माध्यमातून की गोलंदाजी चांगली केली जाईल. चेंडू द्या. षटक क्रमांक 4 घेऊन येते गोलंदाज कौस्तुभला आपण पाहताय. समोर हर्षल आहे. हर्षल आणि गुड्डूला आपण पाहताय. सलामीला आलेले 2 खेळाडू. 30 धावांची पार्टनरशिप पाहिली. आता मात्र अवे फ्रॉम बॉडी दूरवरचा बॉल आणि पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. सत्यवान काकडे सर असतील, द्वारकानाथजी चोरगे सर, हे 2 पंच आपण पूर्ण दिवसभर आपण पाहताय. पाण्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांची सुरू आहे. अवांतर बॉल आलाय. अवांतर 1 धाव. धावसंख्या 31.
पुढच्या बॉलसाठी फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलला तितक्याच ताकदीने नेतोय सीमा पार. हर्षल मात्र प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाला यश येत असताना हा षटकार. धावसंख्या आता 37 धावा. 37 ऑन अ बोर्ड. धावसंख्या आता वेगानं पुढे जातीये. फुलटॉस बॉलवर उत्तर सुद्धा तसंच मिळतं आणि ते दिलंय हर्षलनं. एक बॉल फेकलाय कौस्तुभनं आणि धावा खर्च केल्या 7 धावा. धावसंख्या 37. पुन्हा एकदा आपण पाहताय पायांमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता परंतु तितक्याच ताकदीनं लोअर फुलटॉस बॉलला प्रॉपर बॅटवर घेतलाय. स्वीप करत असताना चेंडू मात्र सरळ आपण पाहू शकाल. पाड स्वीप परंतु चेंडू सीमा पार डीप स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय. क्षेत्ररक्षकाच्या वरून आलाय. हा आसमानी सुलतानी अवकाशाला गवस निघालणारा स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाचा आणखी एक षटकार. धावसंख्या 6 न पुढे जाईल. धावसंख्या 43. 43 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. 43 ऑन अ बोर्ड. पप्पन 11 पेट. पप्पन मात्रे यांना सुद्धा आपण बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर पाहिलं आणि त्यांचे सुपुत्र हर्षलला आपण पाहत आहे. मग व्हीबीपी पनवेल असेल, मग ओपन तालुका असेल, तालुका हाफ असेल, अशा विविध फॉर्मॅटमध्ये सुद्धा पप्पन यांना आपण बरीच वर्ष पाहिलेलं आहे आणि एक चांगले खेळाडू म्हणून आज त्यांच्या नावाने खेळणारा पेट संघ आपण पाहत आहे. मग हा बॉल आता मात्र कमबॅक होतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे. धावसंख्या टोटल 44 धावसंख्या. 44 ऑन अ बोर्ड. मोठा विकेट. लांब 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 लचक षटकार. सकाळपासून चेंडू जात नव्हते. हर्षलनं 2 बॉल घालवले बघा. षटकाराला षटकाराने धावसंख्या आता टोटल नो चेंडू आहे. नो चेंडू असेल. पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि त्याच्यावर येणारा षटकार. टोटल आल्या 7 धावा. पुढचा बॉल फ्री. 7 धावेनं टीमची धावसंख्या आता 51. अर्धशतक कंप्लीट झालाय. आजच्या दिवसामधील हाय स्कोर सध्या आपण पाहताय 51 धावसंख्या. ती पप्पन 11 पेट संघाची. आता मात्र चांगला बॉल होता. तितक्याच ताकदीने खेळलाय. पुन्हा एकदा 2 रनसाठी पाहायला मिळतोय हर्षल आणि 2 धावेनं पेट टीम पोहोचतोय तो आता 53 धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ आता उर्वरित शिल्लक आहे. 53 धावा लागतायत. किती धावसंख्येपर्यंत पोहोचतोय, किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल आणि किती धावा जोडल्या जातील यावेळेला क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. कॅरी केलाय आणि 5व्या बॉलवर मात्र मिळाली सफलता आणि हर्षलच्या पारीचा अंत झालाय. तो हर्षलनं केलेलं काम अचूक खूप चांगलं राहिलं. चांगली बॅटिंग, चांगला खेळ. टीमसाठी त्यानं धावा जमवल्या आणि आता मात्र तो बाद झालाय. परंतु धावसंख्या आहे ती 53 धावसंख्या. मागच्या 2 टुर्नामेंटमध्ये हर्षलचा आपण खेळ पाहिला तर थोडासा नाखुश होता. आज 34 धावांचं योगदान 14 बॉलमध्ये. त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार असं योगदान त्याचं राहिलं आहे आणि गुड्डूला सुद्धा 1 षटकार मारताना आपण पाहिलंय. परंतु आता नवीन फलंदाज शेवटच्या अंतिम बॉलवर. शेवटचा अंतिम बॉल पुण्यामध्ये दिलाय. ओव्हर पिच बॉल समोर दिलाय.
शेवट गोड केलाय पेट टीमच्या माध्यमातून आणि शेवटच्या बॉलवर सुद्धा येतोय हा मोठा फटका षटकार. सोनू मात्रेनं मारलेला षटकार आणि या 6 धावेनं टीम पेट संघाची धावसंख्या आता 59 59 धावसंख्या. टार्गेट असेल येणारे 24 बॉल सरासरी 15ची आणि 60 धावा करायच्या त्या जांभिवली संघाला. 24 बॉल आणि 60 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये होत्या फक्त 30 धावा. येणारे या षटकामध्ये कौस्तुभनं दिल्या टोटल 29 धावा खर्च करतोय. या 29 धावा आता कशा पद्धतीने जमवणार आहे बॅटिंग करत असताना जांभिवली संघ की पेट संघ या धावा वाचवेल हे सारे काही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 24 बॉल 4 षटक आणि 60 धावेचं टार्गेट. चला चिरनेर संघ आपण कुठेही जाऊ नका. जो जिंकेल तो आपल्या बरोबर खेळणार आहे. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात आपण करूया. दुसरं सत्र इथून सुरू होतोय. 60 धावेचं असलेलं टार्गेट आता घेऊन सलामीची जोडी जांभिवली टीमची पाहायला मिळेल. हर्षल आणि कुणाल. हर्षल आणि कुणालला आपण पाहताय सलामीला येत आहेत 2 खेळाडू. कारण जर पेट संघानं 60 धावांचं टार्गेट दिलंय तर जांभिवली संघ सुद्धा जमू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं. जितके तुमचे प्रयत्न शेवटपर्यंत राहतील आणि असं टार्गेट कोणतंही नाही क्रिकेटमध्ये की ते शक्य नाहीये. अगदी आपण पाहिलं तर अशक्य काम सुद्धा शक्य होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय आणि ते इथे करावं लागेल. करण्यासाठी तुम्हाला जी खेळी हर्षलने केली, गुड्डूने केली,
जे धावा जमवण्यासाठी मोठे फटके आले, तसा खेळ तुम्हाला करावा लागेल. एखाद मोठे षटक येणं गरजेचं आहे. जे शेवटच्या षटकामध्ये स्लॉगॉरच्या षटकामध्ये कौस्तुभनं दिलेले 29 धावा आणि त्यामध्ये एखादं षटक असं करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल जांभिवली टीमला सुद्धा, की एक 20-25 धावेचं षटक जर आलं तर कदाचित या मॅचमध्ये पुन्हा एकदा वेगळं काही नक्कीच असेल. परंतु पुन्हा एकदा गुड्डूला आपण पाहताय फुल्लर लाईनचा बॉल कदाचित बॅटवर घेणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाही. आणि हा बॉल सुद्धा आपण पाहिला. हा बॉल आपण पाहताय बॅकवर्डला मागे आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक एक लहानसा खेळाडू आहे आणि त्यानं धावा अडवलेत, वाचवलेत. वाईट बॉल आणि त्यानंतर धावून घेतलेल्या. टोटल 2 धावा इथून मिळतील. 2 धावेनं टीमची धावसंख्या टोटल 3 धावा. पुन्हा एकदा अवांतर बॉल फेकलाय. धावून घेतलेली 1 धाव, 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. धावसंख्या 5. अशा पद्धतीनं एक्स्ट्रा चेंडू जर खर्च झाले तर कदाचित थोडंसं षटक सुद्धा महागडं होऊ शकतं. एखादा मोठा फटका जर आला त्यामध्ये. आणि त्या वेळेला आपण पाहतो फटका इथून खेळलाय. फटका सुरेख आहे आणि पंचांचा इशारा हा षटकार आहे. अप्रतिम स्ट्रोक इथून पाहायला मिळाला. मनगडातील ताकद पूर्णपणे दाखवत असताना अगदी त्याच्यावर मोहर उमटवली ती म्हणजे षटकाराची 6 धावांची. आणि या 6 धावेनं कव्हरच्या रिझन मध्ये षटकार आणि षटकारानं धावसंख्या 11 धावसंख्या. पुढचा बॉल इथून पाहायला मिळतोय. अगदी हा चेंडू जर आपण पाहिला तर चांगला बॉल होता. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. निर्धाव बॉल नंतर पुन्हा एकदा रन्स आहेत 11. त्यावेळेला बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. गुड्डू आणि त्याच्यावर हल्ला. आणखी एक षटकार जर तुम्ही मारलेत तर आम्ही सुद्धा मारू शकतो. आणि तेच सांगत असताना आणखी एक येतोय हा मोठा फटका षटकार. धावसंख्या 17 धावसंख्या. निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा बॉल निर्धाव टाकलाय गुड्डूनं. षटक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी सरासरी 15 होती ती पहिल्या षटकामध्ये 17 धावा, 2 धावा जास्त जमवल्यात. आता येणारे बॉल राहिले 18 चेंडू आणि त्या 18 बॉलमध्ये करायचे त्या तब्बल 43 धावा. 18 चेंडू आणि 43चं समीकरण आहे. हर्षलला आपण पाहताय. हर्षलचा पहिला बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र फटका सुरेख होता. फटका चांगला होता आणि फटक्यावर मात्र मिळाल्या त्या 4 धावा. 4 धावेनं टीम पुढे जाईल. धावसंख्या आता टोटल 21 अंकावर, 22 अंकावर पाहायला मिळेल. 22 धावा येत आहे स्कोर कार्डवर. टार्गेट आहे तब्बल जर आपण विचार केला तर 60 धावेचं टार्गेट आहे.
हा बॉल आपण पाहू शकाल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतो हर्षल मात्रे. एक सिंगल रन्स काही रोखू शकला नाही. सिंगल पुन्हा एकदा मिळाली जांभिवली टीमला. धावसंख्या 23 वर पोहोचतीये. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. पहिला वाईड नंतर चौकार नंतर सिंगल हर्षलला आपण पाहताय आणि या धावसंख्या आता 23 धावा. चांगला बॉल ऑफ स्टंपवर आपण पाहताय रिलीज केल्यानंतर चांगल्या पद्धतीनं सटीक लेंथ आणि लाईननं गेलाय. गुड्डूच्या हातामध्ये विसावल्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल नंतर धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर 23. टार्गेट आहे टोटल आपण पाहिलं तर 60 म्हणजे 37 राहिलेत. येणारे चेंडूंचा विचार केला तर 15 बॉल आणि त्या 15 बॉल मध्ये या 37. त्यावेळेला बॉल आपण पाहताय मागे बॅकवर्डला अगदी गुड्डू आलाय वेगानं परंतु 2 धावा मात्र मिळतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु नकार दिलाय. मिळाल्या 2च आणि या 2 धावीच्या मदतीनं टीम पोहोचतीये पुढे जाताना ती म्हणजे 25 या अंकावर. राहिल्या 35. येणारे बॉल आता 14 बॉल आणि 35 धावा. 14-35चं समीकरण आता मॅच मध्ये असेल. चौदा चेंडू आणि 35चं समीकरण. उंच उडालेला बॉल फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक जज करत होते परंतु पाण्यामध्ये अगदी उभे होते आणि जज करत असताना अंदाज न आला आणि त्या कारणामुळे आपण पाहू शकाल खडतय काय मैदानाच्या आतमध्ये. पंच धावा किती या बॉलवर? 2. एकच का? पंच धावा किती या बॉलवर? एकच. 2 धावा आहेत. अंपायर चला आपण डिसिजन काय असेल तो द्यायचा आहे. चला 2 चला पंचांना विनंती. पंच चला आपण दोघं विचार विनिमय करून डिसिजन द्या.
पंच, खेळाडू पहिला जो आउट झाला तो आउट बाद आहे पहिला. चला सामना सुरू करायचा आहे. चला पेट संघ फिल्डिंग लावून घ्या. रन्स किती, 2 का 1च? हॅलो पंच, 2 धावा कंप्लीट झालेत. तिसऱ्या रनला कुणाल कोंडिलकर आउट झालाय. कारण बॉल त्यानेच मारला होता तिथपर्यंत 2 धावा आणि तो तिसरीला तिथं आउट झाला तो.
बरोबर आहे, बरोबर आहे. चला मॅच सुरू करा. नवीन फलंदाज चला मैदानात यायचंय. चला 2 धावा कंप्लीट आहेत आणि तिसऱ्या धाव्यासाठी फलंदाज बाद झालाय. चला चला जांभिवली संघ नवीन खेळाडू या मैदानात. मॅच सुरू करायची आहे. चला सामना सुरू करायचा आहे. जांभिवली संघ चला खेळाडू पाठवायचा आणि सामना सुरू करायचा.
हॅलो, चला डिसिजन फायनल असेल. चला, ज्या 2 धावा कंप्लीट आहेत आणि चला नवीन खेळाडू मैदानात पाठवायचा आहे. जांभिवली संघ, चला खेळाडू मैदानात जाऊ द्या. चला, सामना सुरू करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या. 13 चेंडू आणि आता 33ची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 33 धावा. बॉल डॉट बॉल येतोय. येणारे 12 बॉल आणि त्या 12 बॉलमध्ये आता 33ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 33 टीम जांभिवली संघाला करायचे आहेत. अगेन्स्ट पेठ संघाच्या अगेन्स्ट 60 धावेचं टार्गेट. चला, पेठ संघ जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज पुढचा रेडी व्हायचा आहे. चला, चला पुढचा सामना नक्कीच पाहायला मिळेल. विनर विनर सुद्धा असेल. जो जिंकेल तो चिरनेर संघासमोर खेळेल. हा बॉल आपण पाहता अगदी स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. थोडसा कमी गतीचा बॉल होता आणि बॉल मात्र डॉट आलाय. गोलंदाज हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतो. व्हाईट बॉल फेकलाय. अवांतरची धाव जोडली जाईल आणि अवांतरण आता मात्र समीकरण आहे 32 धावा. 11 चेंडू आणि 32चं समीकरण. एका 2 मोठे फटके जर आले ना मॅच मध्ये, जांभिवली संघ सुद्धा पुन्हा परतून येणार आहे आणि सामना आता बॅलन्स आहे. आणखी एक व्हाईट बॉल आलाय. 31 धावा राहत आहेत. देवांगला आपण पाहते गोलंदाजी करताना येणारे 11 बॉल आणि आता मात्र 31 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 31 या षटकामध्ये जितक्या धावा कुठता येतील, जितक्या धावा जोडता येतील, जितक्या धावा जमवता येतील तितक्या कराव्या लागतात. आणखी एक व्हाईट बॉल आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप. बॅक टू बॅक 3 चेंडू व्हाईट फेकले देवांकडे आणि आता मात्र समीकरण आहे 11 बॉल 30. एक एक व्हाईट बॉल, एक एक व्हाईट बॉल इथून मात्र एक्स्ट्रा बॉल फेकावा लागणार आहेत. एक्स्ट्राच्या षटक लांबणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देवांगला आता थोडंसं कानमंत्र दिला जातोय. परंतु कशा पद्धतीने येणारे पुढचे बॉल तो हाताळेल. 11 बॉल आणि त्यामध्ये आता 30 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. देवांगचा बॉल आपण पाहताय. अगदी सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहताय.
फक्त सिंगल पुन्हा एकदा मिळेल आणि सिंगलला समीकरण आहे येणारे 10 बॉल आणि त्या 10 बॉलमध्ये 29 धावा. 10 चेंडू आणि 29चं समीकरण आता मॅचमध्ये असेल. महत्वाचे मोठे फटके येणं, षटकार, चौकार, मग या साऱ्या गोष्टी आता कराव्या लागतील. पुढचा बॉल कव्हर आणि पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता कदाचित, परंतु सिंगल कंप्लीट सेकंडसाठी निघालेत. रनआउटची संधी कदाचित निर्माण झाली होती, परंतु पुन्हा एकदा टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेले. 2 धावा जोडल्या आणि या 2 नादामध्ये येणारे बॉल राहिले 9 आणि राहिले त्या म्हणजे 27 धावा. 9 चेंडू आणि 27 धावा. नऊ चेंडू आणि 27चं समीकरण असेल. हा बॉल आपण पाहताय पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक येत आहेत, निघाले दुसरीसाठी आणि रनआउटची विकेट मिळेल का? आणि फलंदाजीतून रनआउटच्या माध्यमातून सांघिक बळ मिळालाय. फलंदाज बाद होईल. आता मात्र समीकरण येणारे बॉल आता राहिले 8 चेंडू आणि 26. 8 बॉल आणि 26. आठ चेंडू आणि 26 या 2 बॉलवर बरंच काही निर्भर असेल. या 2 बॉलवर मोठे फटके जर आले तर कदाचित अंतर कमी होणार आहे. अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातोय का आणि हा प्रयत्न कुठपर्यंत असेल आणि प्रयत्न कमी करत असताना 26 धाब्यांची गरज होती. आलेला हा षटकार. आता येणारे 7 बॉल आणि गरज असेल 20 धावा. मी मगाशीच म्हणालो जर या 2 बॉलवर एका 2 फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शेवटपर्यंत जांभिवली संघाला सुद्धा आपण पाहणार आहात. येणारे आता 7 बॉल आणि 20 धावा. कारनामा बराच वेळेला झालाय, बराच वेळेला केलाय. धावा अशा पद्धतीनं जमवल्यात आणि त्यासाठी आता प्रयत्न करतायत जांभिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला वाचवण्यासाठी पेठ संघ. येणारे 7 बॉल आणि 20 धावा. 7वीचं समीकरण आहे. आले आले आपल्या बॅट मधून षटकार लगावताना आपण पाहिलं. त्यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फिल्डर लावलाय. एक सिंगल साठी आपण पाहताय. ओव्हर थ्रो कदाचित झाला असं, परंतु कॅरी केलाय. फक्त सिंगल. येणारी शेवटचे 6 बॉल 19ची आवश्यकता आहे. 6 बॉल्स आणि 19 रिक्वायर्ड 7 रन्स करायचे त्या टीम जांभिवली संघाला पेठ टीमच्या अगेन्स्ट. 6 बॉल 19. चला पेठ संघ हर्षल वेळ घेऊ नको, लगेच फिल्डिंगला आणि चौथा गोलंदाज. जांभिवली ब संघ पाहायला मिळतोय. जांभिवली ब हा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय पेठ संघ असेल. येणारे 6 बॉल आणि जांभिवली ब संघाला 19 धावेची गरज आहे. 6 बॉल 19. सहा बॉल आणि 19चं समीकरण. फटका सुरेख गुड्डू आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रन्सचा प्रयत्न आणि इथं घडलंय काय? मिसअंडरस्टँडिंग, तू तू माय माय. कॉलिंग प्रॉपर नाहीये, संभाषण झालं नाही आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. सांघिक बळ रनआउटची विकेट पेठ संघाला मिळाली आणि इथून अगदी विकेट गेली ती म्हणजे जांभिवली ब संघाची. आणखी एक धक्का. अडचणी वाढतील का? अडचणीचा प्रवास करावा लागेल का? येणारे बॉल आता राहिले 5 बॉल आणि त्या 5 बॉल मध्ये 18 धावेंची गरज आहे. 5 चेंडू आणि आता 18 धावा.
हा बॉल आपण पाहता अलॉंग द कार्पेट, चुकी करतोय क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. आणि चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला आपण पाहताय किंचित थांबला गेला, किंचित थोडासा स्लो झाला, स्लो मोशन मध्ये थांबलाय. आणि या बॉलवर धावात आल्या 3, येणारे 4 बॉल 15ची गरज आहे. एक मोठा फटका, एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक जबरदस्त सीन क्रिएट करणार आहे. एक जबरदस्त आपण सिच्युएशन इथून निर्माण केली जाईल का? येणारे 4 बॉल आणि 15 रोमांचकता या मोठ्या फटक्यानं निर्माण केली जाईल. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. आता मात्र 3 बॉल आणि राहिल्यात 13 धावा, 3 चेंडू आणि 13 धावा. हा बॉल आपण पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नाला थोडस अपयश पाहायला मिळत आहे. चेंडू अगदी हवेमध्ये होता, अडला गेला. आपण पाहताय मोठं झाड आहे अगदी मैदानाच्या आतमध्ये, परंतु धावा मिळतील या बॉलवर तब्बल 2 धावा. येणारे 2 बॉल आणि आता 11, 2 बॉल 11, 2 षटकार कंपल्सरी मारावे लागतील. 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. फटका सुरेख आहे, अप्रतिम स्ट्रोक आहे. 2 बॉल 11ची गरज असताना येतोय हा मोक्याच्या क्षणाला येणारा हा षटकार. आणि या षटकारानं आता मात्र बळ कुठपर्यंत जांभिवली ब संघाला मिळणार आहे. जो बॅटिंग करतोय प्रणित कोंडिलकरला आपण पाहताय, ज्यानं अगदी षटकार मारलाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा दुंद्रे टीमच्या खेळाडूंना हेच केलं होतं. काहीतरी 1 बॉल 5ची गरज होती आणि आलेला षटकार सुद्धा पाहायला मिळाला. आता मात्र शेवटचा 1 बॉल आणि 5 धावेची गरज. षटकार येईल की डॉट बॉल की विकेट, मग जांभिवली ब की मग पेठ संघ. परंतु घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, काय घडलं गेलंय? अप्रतिम मॅच, अप्रतिम सामना, अप्रतिम रोमांचक थरार. जतीन 11 मर्याई जांभिवली ब संघ इथून हा सामना फिनिश करतोय, सामना जिंकतोय. अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. 7 धावेचा टार्गेट आणि इथून जमवल्या त्या म्हणजे तब्बल 61 धावा पाहायला मिळाल्या. कॉंग्रॅच्युलेशन टीम, अभिनंदन टीम जांभिवली संघ, आपलं अभिनंदन. हार्ड लक टीम पेठ संघ, आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. गोलंदाजावर दाखवलेला विश्वास, थोडस हाफ ट्रॅकर बॉल, शेवटच्या अशा मुवमेंटला चेंडूला थोडस वेग येणं, पेस असणं महत्वाचं आहे. ते कमी पडला आणि त्याच्यावर येणारे मोठे फटके षटकार आले आणि त्यानंतर सामना जांभिवली टीमने जिंकलाय. चला टॉस करूया आपण, चिरनेर आणि जांभिवली संघ. चला या लगेच.